महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग साचिया सर चरण साचिया त्यांचा प्रपादान कथेचा विस्तार त्यांचा प्रपादान कथेचा विस्तार संतलिया दुसरे चरण संतलिया त्यांचा प्रपादान कथेचा विस्तार त्यांचा प्रपादान प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम खलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे नमो ज्ञानेश्वराय ओम 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 नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला पाहुणा दोष झालो दास पायाचा
एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमा तुझ्या जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल आवडे दिवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवंत पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त ज्यांना शांती ब्रह्म एकनाथ असं म्हणतात असे असणारे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग महिला मंडळ जरी तुमच्या तोंडपाठ नसला तरी कानपाठ असलेला अभंग आज आपण सेवेकरिता निवडला विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं पहा श्री संत सावता महाराज यांच्या मूर्ती स्थापने दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह
या सप्त्याला सप्त्याचं वर्ष 16वं आहे, बरोबर ना? म्हणजे एक तप पूर्ण करून तुम्ही दुसऱ्या तपाला सुरुवात केली आणि दुसऱ्या तपामधलं हे 4थं वर्ष चालू आहे. त्या 4थ्या वर्षामधील मला पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली आणि ज्यांच्यामुळे आली असे असणारे केदारदादा शिंदे त्यांच्या संपर्कामधून मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. तसंच सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, तसंच सर्व टाळकरी मंडळी असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला हे कीर्तन करण्याची संधी मिळाली. तसे तुम्ही त्यांच्या मुखामधून श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. तसे असणारे आमच्या गुरुवर्य आशाताई राऊत लातूरकर त्यांच्या मुखामधून तुम्ही सुंदर अशी कथा ऐकताय. तसेच व्यासपीठ चालक असतील मीराबाई शिंदे, त्याही उपस्थित आहेत. तसेच मृदुंगाचारी असतील चैतन्य दादा, वैभव महाराज असतील, गायक माझ्या गुरुवर्यांसारखे आहेत तेही उपस्थित आहे. सर्व टाळकरी मंडळी आहेत, तुम्ही श्रोते मंडळी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला आज इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली. अरे पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला, पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली. पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार माझ्या माता पित्यांना ज्यांनी मला जन्म दिला आणि तिसरा नमस्कार माझ्या गुरूंना ज्यांनी मला ज्ञान दिलं आणि चौथा नमस्कार तुम्हा सर्व श्रोत्यांना ज्यांनी आज इथं कीर्तन करण्याची संधी दिली. विठ्ठल आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. अभंग कुणाचाही महिला मंडळ अभंग देवाचा, पण त्याला संत आहेत ना. कोणत्या संताचा अभंग आहे? एकनाथ महाराजांचा. तर महाराज आपल्या या अभंगातून काय सांगतायत? आवडे देवासी तो ऐका प्रकार. म्हणजे आपल्या भगवान परमात्म्याला नेमका आवडतंय काय? काय आवडतं? भगवंताच्या नावाचा रात्रंदिवस जप केलेला माझ्या भगवान परमात्म्याला आवडतो. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणखीन काय आवडतंय? ज्याच्या भाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या अंतकरणात म्हणजेच हृदयात वारकऱ्याविषयी तळमळ आहे, असा जो कोणी भक्त आहे तो माझ्या भगवान परमात्म्याला आवडतो. आणखीन काय आवडतं भगवान परमात्म्याला? जो भक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतय, ज्याच्या भाळावरती चंदनाचा टिळा आहे, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे, जो न चुकता भगवान परमात्म्याची आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी करतोय, असा असणारा भक्त माझ्या भगवान परमात्म्याला आवडतो. आणि तो भक्त देवासाठी कसा आहे? वंदनीय आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल अभंग कोणाचा आहे? नाथ महाराजांचा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, अनेक संत होऊन गेले. तसं म्हणलं तर आपला भारत हे देश कसा आहे? पवित्र आहे. पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. पावन
कर्म धर्म त्यांचा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्मा घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. भारताची भूमी कशी आहे? पवित्र आहे. का पवित्र आहे? कारण या भारत भूमीमध्ये संत महात्मे जन्माला आलेत आणि त्या संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने संतांच्या विचाराने आपली भूमी पवित्र झालेली आहेत. अनेक संत आहेत आपल्या भारत देशामध्ये. तसं म्हणलं तर नामदेव महाराज आहेत, ज्ञानदेव महाराज आहेत, एकनाथ महाराज आहे. अशा अनेक संतांचं एकत्रीकरण करून संत बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायाची इमारत बांधली. संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकरा जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. पहा हा अभंग इथपर्यंतच घ्या. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत म्हणजे वारकरी संप्रदायाला भक्कम आधार देण्याचं काम कोणी केलंय? संत एकनाथ महाराजांनी केलंय. बरोबर आहे ना? महिला मंडळ बोलत चला. कोणी केलंय? तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुम्हाला कीर्तन कळणार नाही. परत कीर्तन नाही कळालं तर तुम्ही येऊन म्हणता काय सांगितलं काही समजलं नाही, कीर्तनच कळालं नाही. एक वेळेस असंच मी बाहेर कार्यक्रमाला गेले होते. तिथं मी अभंग घेतला, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे तुम्ही जसं पेराल तसं उगवणार आहे. तुम्ही गहू पेरली तर गहू उगवणार, तुम्ही ज्वारी पेरली तर ज्वारी उगवणार, तुम्ही बाजरी पेरली तर बाजरी उगवणार. एक जण शहाणं उठलं कीर्तन झाल्याच्या नंतर, सगळेजण पाया पडायला येते दर्शन घ्यायला. मला वाटलं ते पण दर्शन घ्यायला आले असतील. ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले, ताई तुम्ही मगाशी सांगितलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही जसं बी लावल तसं उगवणार आहे. तुम्ही ज्वारी लावाल तर ज्वारी उगवणार आहे, तुम्ही बाजरी लावाल तर बाजरी उगवणार आहे. मग आम्ही शेंगदाणा लावलं तर फळ कुठून येतं शेंगदाण्याला? काय प्रश्न आहे का आता हा? मी म्हणलं बाबा मी इथंच शेजारी कीर्तन आहे मला, तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याचं उत्तर सांगन म्हणले. कसं बस पिचा सोडला त्यांचा आणि गेले मी घरी. दुसऱ्या दिवशी घरून निघणारच तोपर्यंत दादा ते बाबा माझ्या समोर येऊन उभा राहिले. मी म्हणलं काय खरं नाही गड्या, उत्तर तर आणखीन सुचलेलं नव्हतं. बाबा आले माझ्या समोर, म्हणाले ताई कुठं चालल्या? प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणखीन. मी म्हणलं बाबा इथं कुठं विचारतात, चला घरी चहा प्यायला म्हणलं. गेले बाबा सोबत घरी. बाबा म्हणले ताई नेमकं दूध घेतात का कॉफी घेतात का चहा घेतात, काय घेतात सांगा. मी म्हणलं बाबा निदान माझ्या तब्येतीकडे बघून तरी विचार करा मी काय घेत असेल. बाबाने आपल्या पत्नीला सांगितलं दूध आणा. पत्नीला दिसायला कमी होतं. पत्नी परंतु दूधच घेऊन आली. दूध घेऊन आली माझ्या समोर कप आणि बशी ठेवली. मी म्हणलं बाबा मी दूध आणायला सांगितलं होतं. बाबा म्हणाले ताई दूधच आणले. परत त्यांच्या लक्षात आलं आपल्या बायकोला दिसायला कमी आहे, चुकून हुकून चहा आणला असेल. बघायला गेले तर दूधच होतं. परत म्हणलं बाबा मी दूधच सांगितलंय. बाबा म्हणाले काय ताई येड्यासारखं करतात, कपामध्ये दूधच आहे. नाही हो बाबा मी दूधच सांगितलंय. बाबा म्हणाले ताई दूधच आहे.
मी म्हणलं बाबा मी तुम्हाला दूध आणायला सांगितलंय, तुम्ही कप कशाला आणला? बरोबर आहे ना? मी तुम्हाला काय सांगितलंय? दूधच आणायला सांगितलंय, तुम्ही कप कशाला आणला? तसं तुम्ही शेंगदाणा लावला त्याला टरफल येणारच आहे ना. टरफल्याशिवाय शेंगदाणा येणार आहे का? नाही. त्यामुळं कीर्तन लक्ष देऊन ऐका. लक्ष नाही दिलं की समजत नाही. विठाल विठाल कुठं होता आपण? खांब दिला भाग कीर्तनात आहोत, पण कुठं होत? चालू कुठं होतं कीर्तन? कुठं होतं? खांब दिला भागवत. पहा या वारकरी संप्रदायाला भक्कम आधार देण्याचं काम कुणी केलंय? एकनाथ महाराजांनी केलंय. पहा तुमच्या घराचं घर डगमगणार नाही, छत हलणार नाही, हे कशावर अवलंबून आहे? पण त्याला खांब म्हणतात. खांबावरच ना, खांबावर अवलंबून आहे. आता ते मंदिर दिसतंय ना, ते मंदिराचं छत हलणार नाही, ते कशावर अवलंबून आहे? खांबावर अवलंबून आहे ना. तसंच आपल्या या वारकरी संप्रदायाला भक्कम आधार देण्याचं काम माझ्या एकनाथ महाराजांनी केलंय. एखाद्याला आधार देणं एवढं सोपं नाही, एखाद्याला आधार देणं. परंतु माझ्या नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाला भक्कम आधार देण्याचं काम केलं. नाथ महाराजांनी त्यांच्या वाणीतून, त्यांच्या बुद्धीतून अमृत बाहेर काढलं आणि त्या अमृतानं तुम्हा आम्हाला काय केलंय? स्नान घालण्याचं काम केलंय. माझ्या नाथ महाराजांनी भारुडाची रचना केली आहे. माझ्या नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलाय. माझ्या नाथ महाराजांनी एकनाथ भागवताची रचना केली आहे. माझ्या नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी अशा ग्रंथाचं शुद्धीकरण केलंय. माझ्या नाथ महाराजांनी कोट अभंग लिहिलेत. महाराज कोट अभंग हा असा विषय आहे की तो लवकर डोक्यात घुसत नाही, परंतु आपल्यासारख्या साधारण माणसाला सहज कळावं की बाबा माया म्हणजे काय आहे, तत्वज्ञान म्हणजे काय आहे, जीव म्हणजे काय आहे, हे आपल्याला सहज कळावं. त्यामुळं माझ्या नाथ महाराजांनी भारुडाची रचना केली आणि त्या भारुडाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचं काम केलं. भारुडं एवढी सुंदर आहेत नाथ महाराजांची, एवढी सुंदर आहेत. यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन. आप बाबा चावला काय मी करू चावला, बाबा विंचू चावला काय मी करू चावला, बाबा विंचू चावला काय मी करू विंचू चावला, बाबा विंचू चावला काय मी करू चावला. येरी म्हणतात मला येरी म्हणतात मला येरी या शेजारणीनं बरं नाही केलं बयो, या शेजारणीनं बरं नाही केलं बयो, अडके जलालेलं बयो. केजलाच आहे का? केजला नेलं? हो मावशी तुम्ही सांगितलं, ह्या म्हणल्या केजला नेलं बयो. बरोबर आहे का? असंच आहे का? या शेजारणीनं बरं नाही केलं बयो, या शेजारणीनं बरं नाही केलं बयो, मला पंढरीला नेलं ग 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 बयो.
पहिलं तुम्ही सगळ्याजणी म्हणल्या केजला नेलं बयो, मला पंढरीला नेलं बयो, अशी रचना भारुडाच्या माध्यमातून माझ्या नाथ महाराजांनी केली. बरोबर का नाही? सोपी आहेत का नाही नाथ महाराजांची भारुड? आता काही जण म्हणत असतील नाथ महाराजांची भारुड ऐकल्याच्या नंतर आमच्या चेहऱ्यावर हसूच येत नाही, आमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता राहत नाही. तुम्हाला हसू आलं का नाही? पहिला मंडळ बोलत चला, हसू आलं का नाही? सप्ताह तुमच्यासाठीच आहे, बोलत चला. जेवण केलं ना? भरपूर केलंय ना? ताई तुम्हीच एकट्या बोलताय, ह्यांनी केलं नाही का जेवण? पंक्तीला बसला होतात ना? पंक्तीला बसलो, लाजू नका, इथं लाजण्यासारखं काही नाही. केलं ना जेवण? मग बोलत चला. हसू आलं का नाही तुम्हाला? काय काय लोक म्हणतात आम्हाला भारुड ऐकून हसू येत नाही, आमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता राहत नाही, परंतु आम्ही असेच आहोत, भक्त ऐसे जाना जे देही उदास. महाराज असं जरी असलं तरी नाथ महाराजांचा भारुड जरी ऐकलं ना तरी जो हसत नाही त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा हसू उमलतं. का तर तेवढी ताकद माझ्या नाथ महाराजांच्या भारुडामध्ये आहे, तेवढं सामर्थ्य माझ्या नाथ महाराजांच्या भारुडामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांचा तुम्हाला अधिकार सांगते, एवढा मोठा अधिकार आहे माझ्या नाथ महाराजांचा. नाथ महाराजांच्या संतांच्या जीवनामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळतात. महाराज म्हणजे असं आहे की माझे नाथराय संत होते. दुसरा संगम असा आहे की माझे नाथराय हे शांत होते. आणि तिसरा संगम असा आहे की माझे नाथराय श्रीमंत होते. असे त्रिवेणी संगम माझ्या नाथरायांच्या जीवनामध्ये होते. आता नाथराय संत होते आपल्याला माहिती आहे, नाथ महाराज शांत होते, परंतु नाथ महाराजांची शांती भंग करण्याचं नाथरायांच्या गावातील लोकांचा प्रयत्न होता. खूप जणांनी प्रयत्न केला. पहिला विडा उचलला एका ब्राह्मणानं. पहिला विडा कोणी उचलला? एका ब्राह्मणानं उचलला. ब्राह्मण नाथ महाराजांच्या घरी गेला. नाथराय जिथे भगवंताची पूजा करताय, नाथराय ज्या भगवंताला त्या पाटावर मांडताय त्या पाटावर जाऊन हा चप्पल न काढता बसला. आता तुम्हाला आम्हाला राग आला असता का नाही? आपण पूजा करतोय आणि एखादा माणूस आपल्या भगवंताच्या आसनावर येऊन बसलाय, तुम्हाला राग आला असता का नाही? आला असता का नाही? बोलत चला हो, आला असता का नाही? परंतु माझे नाथ महाराज एवढे शांत होते, त्यांना राग आला नाही. परंतु तो ब्राह्मण थांबला नाही. नाथरायांची पत्नी जेवण वाढत होत्या, त्यांच्या पाटकुळी जाऊन हा बसला. ब्राह्मण पाटकुळी जाऊन बसल्याच्या नंतर नाथराय हसले आणि म्हणाले, अगं मोठ्याचं लेकरू आहे हे, जरा खळीला आले, ह्याला सांभाळ. नाथरायांची पत्नी म्हणाली, आहो महाराज, 5-5 लेकरं सांभाळायची पाटीला सवय झाली, हे तर एकच आहे. ब्राह्मणाला पश्चाताप झाला आणि ब्राह्मण नाथरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून माफी मागून गेला. दुसरा विडा उचलला एका यवनाने. मी कशाचं सांगते? नाथ महाराजांची शांती भंग करण्याचा प्रयत्न लोकांनी केला. दुसरा विडा उचलला यवनाने उचलला. ज्या ठिकाणी नाथ महाराज रोज आंघोळ करायला जायचे त्या ठिकाणी हा यवन एका झाडावरती जाऊन बसला. नाथराय आले, रोजच्या प्रमाणे आंघोळ केली आणि नदीच्या काठी आले. नाथ महाराज जसे झाडाच्या खाली आले तेव्हा तो यवन त्यांच्या अंगावरती थुंकला. परत नाथ महाराज आंघोळ करण्यासाठी गेले. परत नाथ महाराजांच्या अंगावर तो यवन थुंकला. परत नाथ महाराज आंघोळ करायला गेले. परत नाथ महाराजांच्या अंगावर तो यवन थुंकला. असं महाराज एक वेळ नाही, 2 वेळ नाही, 108 वेळा तो यवन नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला. त्या यवनाच्या तोंडामध्ये
तोंड असं सडल्यासारखं झालं होतं, तरी पण नाथ महाराजांची शांती भंग करता आली नाही. यवन अंगावरील थुंकला, प्रसाद देवने मुक्त केला. तो शेवटी नाथ महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून रडू लागला. श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, श्री दंडवत. परत तो यौवन त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो आणि निघून जातो. तरी एवढा त्रास देऊन सुद्धा नाथरायांची शांती भंग करता येत नाही. त्यांना उगाच म्हणत नाहीत शांती ब्रह्म एकनाथ महाराज, ही पदवी त्यांना प्राप्त झालेली आहे. एवढा मोठा अधिकार माझ्या एकनाथ महाराजांचा आहे, हे तर काहीच नाही महाराज. माझ्या नाथ महाराजांचा अधिकार एवढा आहे, एवढा अधिकार मोठा आहे की त्या नाथरायांच्या घरी या जगाच्या मालकानं काम करावं. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 36 वर्ष माझ्या नातांच्या घरी त्या भगवान आवडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाई, आवडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाई, आवडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाई, आवडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाई. अनन्य भक्ती भावी वंदितांचे पाये, अनन्य भक्ती भावी वंदितांचे पाये, अनन्य भक्ती भावे वंदितांचे पाये, अनन्य भक्ती भावे वंदितांचे पाये. तब्बल 36 वर्ष भगवान परमात्मा नाथांच्या घरी राबला. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एक नाथा घरी.
भिकारी वाहे खरी कावडी वाली वाली कावडी श्रीहनाथ भिकायाच उघडून करी हे छत्तीस वर्ष भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी राबला. तो भगवान परमात्मा नाथांच्या घरी धुणं धुत असे, पाणी भरत असे, चंदन घासत असे. एवढी कामं भगवान परमात्मा नाथांच्या घरी करत होता. फुकट करत होता का? फुकट करत होता का? भगवान परमात्मा फुकट कोणाचं काम करत नाही. पहा, तुम्हाला जर महिला मंडळ मी आता म्हणलं जा या एखाद्या काकीच्या घरची भांडी घासून या, टोपला भरून घेऊन घासून येता का? जेवलंच नाही वाटत तुम्ही. घासताल का तुम्ही भांडी? हा नाही, काहीतरी मोबदला भेटल्यावर घासताना, बरोबर आहे का नाही? काहीतरी तुम्हाला मोबदला मिळाला तर तुम्ही ते भांडी घासताल. तसंच देवाचं पण आहे. पण आपल्याला मोबदला मिळून सुद्धा आपलं काम प्रामाणिक आहे का? आहे का? महिला मंडळ आहे का? आता तुम्ही एखाद्याच्या शेतामध्ये कामाला गेलात, ऊस खुरपायला. ऊस खुरपताना तुम्ही प्रामाणिकपणे खुरपतात का? गवतावर? हा, बरोबर बोलले ना? तुम्ही हसला, तुम्हाला कळले सांगा. गवतावर तुम्ही करतात काय मग तसं? विनोद आहे हा, मी तुम्हाला म्हणत नाही तसं. बरोबर आहे का नाही? मोबदला मिळून सुद्धा आपला प्रामाणिकपणा नाही. ऊस खुरपायला गेलायत ती गेलायत, रानात आलायत 11 वाजता. 2 वाजता काय असती? जेवणाची सुट्टी असती. इथं जातात का महिला मंडळ शेतात? 2ची सुट्टी असती. जेवण झालं की तुम्हाला विश्रांती किती वेळ असती? 1 तास. 1 तास झाल्याच्या नंतर बाई कामाला लागली. 5 मिनिटालाच घड्याळ बघणार. 5 मिनिटालाच घड्याळ बघणार. जसे काय 5 वाजले की शेताच्या मालकाला म्हणणार, फोन करणार आणि म्हणणार 5 वाजले, आम्हाला नेऊन सोडा. आता एक असं झाले त्यांना न्यायला गाडी, आणायला गाडी. उलट झालंय महाराज. शेतकरी झालाय नोकर आणि मजूर जो होता तो काय झालाय? मालक झालाय. बरोबर आहे ना? मोबदला मिळून सुद्धा आपलं काम प्रामाणिक नाही. बरोबर ना? तसं भगवान परमात्मा बी असा आहे की आधी काहीतरी घेतो मग देशी तेव्हा देशी हो शास्त्री उदार ऐसा ऐसा अससी उदार. आपल्यासारख्या शहाणे माणसाचं जाऊ द्या महाराज, लहान लेकरू 2-3 वर्षाचं ते सुद्धा मोबदल्याशिवाय काम करत नाही. तुमच्या लक्षात आलं असेल? लहान बाळ, छोटंसं बाळ आपल्याला दिसल्याच्या नंतर आपल्याला काय करावं वाटतं? त्याचा पापा घ्यावं वाटतं. वाटतो का नाही? घ्यावं वाटतो का नाही? लहान बाळ छोटंसं 1-2-3 वर्षाचं असतं. त्याचे सफरचंदासारखे गोड गुबगुबीत गाल, पाणीदार डोळे आणि कुरळे केस असं बाळ दिसल्यावर तुम्हाला काय वाटल? पापा घ्यावं वाटल का नाही? का एखाद्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला घ्यावं वाटेल? घ्यावं वाटेल का मला सांगा? नाही का नाही?
80 वर्षाच्या म्हातारा माणसाचं काय झालेलं असतं, सौंदर्य सगळं निघून गेलेलं असतं. त्या छोट्याशा बाळाचा आपल्याला काय पापा घ्यावा वाटतो, म्हणून ते आपण त्या बाळाला काय करत असतो, अलीकडे अलीकडे म्हणत असतो. पण बाळ लय हुशार असतं, ते काय करतं, पलीकडेच जातं. जर बाळाचा पापा घ्यावा असं वाटत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 1 रुपया दाखवावं लागेल किंवा एखादं चॉकलेट दाखवावं लागेल. त्यावेळेस ते आपल्याकडे येतं. जसं बाळ आपल्याला पापा देण्यासाठी काय घेतं, आपल्याकडून रुपया घेतं, तसं भगवंताची रीत आहे, घेतल्याशिवाय तोही देत नाही. पहा, द्रौपदी माता सर्वांना माहिती आहे. द्रौपदी मातावर अनेक संकट आली, लई संकट आली द्रौपदी मातेवरती, परंतु भगवान परमात्म्याने त्या संकटातून त्यांना पार पाडले. कौरवे 45 भीमाची आनैली, कौरवे 45 भीमाची आनैली, कौरवे 45 भीमाची आनैली, कौरवे 45 भीमाची आनैली. वस्त्रहरणी वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रहरणी वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्रहरणी वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रहरणी वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगी 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 पांडुरंगी. कौरवे 45 भीमाची आनैली, वस्त्रहरणी वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रहरणी वस्त्रे कैसी झाली माऊली. कौरवे 45 भीमाची आनैली, कौरवे 45 कैसी झाली माऊली, वस्त्रहरणी वस्त्रे कैसी झाली माऊली. द्रौपदीवर अनेक संकट आली, भगवान परमात्म्यानं त्यातून त्यांना निवारलं. पहा, ज्या वेळेस 5ही पांडव अरण्यात होते त्यावेळेस द्रौपदी मातेकडं दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी रात्रीच्या वेळी आले आणि म्हणाले, आम्हाला भोजन द्या. तर द्रौपदी मातेला कृष्णाने एक थाळी दिली होती, त्या थाळीमध्ये सूर्यास्त असतानाच जेवण मिळायचं, परत जेवण मिळत नव्हतं. आणि दुर्वास ऋषी कोणत्या वेळेला गेले, संध्याकाळच्या वेळेला गेले. द्रौपदी मातेला काळजी पडली, आता माझ्याकडं अन्न काहीच नाही आणि ह्यांना जेवू कसं घालू, आणि ह्यांना जर जेवू घातलं नाही तर माझं सत्वहरण होईल. तर नेमकं काय करावं, भगवंता हे काय संकट आणलंय माझ्यावरती, तू भगवंताचा धावा करू लागल्या. भगवंत गोटे गुंतला द्वारके चराया, गोटे गुंतला द्वारके चराया, गोटे गुंतला द्वारके चराया, गोटे गुंतला द्वारके चराया. गोटे गुंतला
सांभाळी आपुले दीनानाथ बिरे 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 सांभाळी आपुले कोटी गुंतलासी द्वारकीच्या राया वेळ का सखया लावीला. भगवंताचा धावा द्रौपदी मातेनं सुरू केला. भगवंत धावत आले. भगवंत म्हणाले काय झालं का द्रौपदी. तेव्हा द्रौपदी माता म्हणतात माझ्याकडे दुर्वास ऋषी आलेत आणि जेवण मागताय आणि तू जे ताट दिले त्या ताटामध्ये फक्त सूर्य असताना जेवण निघतंय. आता वेळ झाली संध्याकाळची. आता जेवण त्यांना कसं देऊ आणि त्यांना जर जेवण नाही दिलं तर माझं सत्व हरण होणार आहे. भगवान परमात्मा म्हणाले अगं जेवत्या ताटावरून मी आलोय आणि तू आता मला सांगते त्यांना जेवू घाल. भगवान परमात्मा म्हणाले त्यांना जेव घालतो परंतु तू मला आधी जेव घाल. बरोबर का नाही. काय केलं देवाने इथं आधी मागितलं आणि नंतर दिलं. भगवान परमात्मा द्रौपदी माता म्हणाल्या भगवंता मी तुला माझं संकट सांगते माझ्याकडे त्यांना द्यायला जेवण नाही आणि तुला कुठून देऊ. भगवान परमात्मा म्हणाले घरात कुठं आसन बघ म्हणले. आसन बघ. द्रौपदी माता शोधू लागल्या पण घरात काही नव्हतं. अख्खे डबे पालते घातले. सर्व ठिकाणी बघितलं पण अन्नाचा कण सुद्धा घरामध्ये शिल्लक नव्हता. जी भगवान परमात्म्याने ताट दिलेलं होतं ताट घेऊन आली. म्हणाली भगवंता एवढंच ताट माझ्याकडे आहे आणि ह्याच्यात आता काही सुद्धा नाही. सगळीकडे मी बघितलं तुला देण्यासाठी माझ्याकडं काही नाही. भगवान परमात्म्याने ते ताट पालत केलं तर त्या ताटाला भाजीचं पान चिटकेलं होतं. ते पान भगवान परमात्म्याने ग्रहण केलं खाल्लं आणि विश्वतृप्तीचा ढेकर दिला. काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजी पान द्रौपदीचा. म्हणजे भगवंतानं आधी द्रौपदीकडून एक पान घेतलं आणि परत सगळ्या लोकांना जेवू घातलं. बरोबर का नाही. देसी तेव्हा गेसी गेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. आधी भगवंताने घेतलं मगच नंतर दिलं. द्रौपदीवर आणखीन संकट आले. आपण म्हणतो द्रौपदी मातेला भगवान परमात्म्याने 1000 साड्या पुरवल्या. बरोबर का नाही. भगवान परमात्म्याने द्रौपदी मातावर ज्यावेळेस संकट आलं होतं त्यावेळेस भगवंताने 1000 साड्या पुरवल्या परंतु त्याच्या आधी काहीतरी घेतले. काय घेतलं महिला मंडळ. काय घेतलं. बोटभर चिंदी घेतली. बरोबर आहे. ज्यावेळेस भगवान परमाच्या हाताला लागलेलं होतं करंगळीला लागलेलं होतं त्यावेळेस द्रौपदी मातेनं पाहिलं. द्रौपदी मातेने पाहिल्याच्या नंतर आपल्या अंगावरच्या साडीचा जो पदर आहे तो पदर द्रौपदी मातेने फाडला आणि भगवान परमात्म्याच्या बोटाला लावला. भगवंत म्हणाले अगं द्रौपदी तू सौभाग्यवती आहेस आणि सौभाग्यवती बाईनं आपल्या डोक्यावरचा पदर पडवून देऊ नये. काहींच्या आहे आता नका घेऊ राहू द्या उद्याच्या कीर्तनाला घ्या. बरोबर आहे ना. सौभाग्यवती बाईने काय आपल्या डोक्यावरचा पदर पडवून देऊ नये आणि तू तर पदर फाडलास. तेव्हा द्रौपदी माता म्हणाल्या देवा मी पदर फाडला नाही. तुझी पीडा बघून या पदराचे जे दोरे आहेत तेच तुझ्याकडे धावून आले. मी पदर फाडला नाही. म्हणजे भगवान परमात्म्याने आधी बोटभर चिंदी घेतली तेव्हा 1000 साड्या पुरवल्या. मला यातून काय सांगायचंय आधी भगवान परमात्मा घेतो मगच देतो. आता तुम्हाला
प्रश्न पडलेला असेल, भगवान परमात्म्याने 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी काम कसं केलं? प्रश्न पडतोय का नाही? बरोबर आहे का नाही? प्रश्न पडलाय आपल्या सर्वांना की भगवान परमात्मा फुकट कुणाचा काटा सुद्धा काढत नाही, परंतु नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कसं काही काम केलं? तर नाथ महाराजांचं नामस्मरण एवढं होतं की त्या भगवान परमात्म्याला नाथांच्या घरी 36 वर्ष काम करावं लागलं. आणि नाथ महाराजांनी ह्या अभंगातून काय सांगितलंय? आवडे देवासी तोय का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. ते नामस्मरण भगवंताने नाथ महाराजांचं ऋण एवढं झालं होतं भगवंतावरती, ते फेडण्यासाठी भगवान परमात्म्याला नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करावे लागले. अभंगाचं प्रथम चरण. आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गळा गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार आवडे देवासी तोय का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवान परमात्म्याला काय आवडते? नामाचा उच्चार रात्रंदिन. नाम एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे सांगून जाऊ का तुम्हाला? नाव किती श्रेष्ठ आहे? तुम्ही म्हणाल तुला त्याच्यासाठीच आणले, बरोबर का नाही? नाव किती श्रेष्ठ आहे, नाम भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे पहा. ज्या वेळेस महाभारत झालं, महाभारत संपल्या वेळेस पाचही पांडव भगवान परमात्म्याकडे आले. भगवान परमात्म्याकडे आली. भगवान परमात्म्याला म्हणाली, भगवंता महाभारत झालंय, आता येणारा युग कसा आहे?
येणारे युग हे कसं आहे? कलियुग आहे. या कलियुगामध्ये नेमकं घडणार काय? तेव्हा भगवान परमात्मा म्हणाले, तुम्ही 5 भावंडे 5 दिशेने जा. 5ही भावंड 5 दिशेने गेलं. पहिलं आश्चर्य दिसलं धर्मराजाला. अरे, भगवान परमात्म्याचं वाहन आहे गरुड. भगवान परमात्म्याचं वाहन असणारा गरुड, अगदी त्याच्या पंखावरती वेद लिहिलेत, त्याच्या मुखामध्ये मांसाचा तुकडा. हे काय आश्चर्य? दुसरं आश्चर्य पाहिलं अर्जुनानं. नुकती वेलेली गाय आहे, नुकती वेलेली गाय आहे आणि त्याच गायचं वासरू आपल्या आईला लात मारत आहे. हे काय आश्चर्य आहे? तिसरं आश्चर्य पाहिलं भीमदादानं. एवढं मोठं महाभारत झालं, एवढं मोठं महाभारत झालं, त्या महाभारतामध्ये मी 2 तोंडाचा हत्ती कधी पाहिला नाही. हे काय आश्चर्य? चौथं आश्चर्य पाहिलं नकुलानं. 2 विहिरीत अगदी शेजारी आहेत, जुळ्या बहिणीप्रमाणे अगदी शेजारी शेजारी आहेत, परंतु एका विहिरीचं पाणी गोड आहे आणि एका विहिरीचं पाणी खारट आहे. हे काय आश्चर्य? 5वं आश्चर्य पाहिलं सहदेवानं. सहदेव एका डोंगराच्या कडेला उभा होता. त्याने वर पाहिलं, बलाढ्य असं डोंगरावरून दगड त्याच्या अंगावर येत होता, परंतु त्याने भगवंताचं नाव घेतलं आणि तो दगड एका काँग्रेसच्या काडीने आणला. 5ही भावंड आश्चर्य पाहिल्याच्या नंतर परत श्रीकृष्णाकडे गेले आणि म्हणाले, का रे भगवंता, तुझाच वाहन असणारा गरुड, अगदी त्याच्या पंखावरती वेद लिहिलेत आणि त्याच्याच तोंडामध्ये मांसाचा तुकडा. भगवंत म्हणाले, धर्मराजा, येणारे युग हे काय आहे? कलियुग आहे. या कलियुगात महाराज अशीच माणसं असतील. श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणतात, या कलियुगामध्ये अशीच माणसं असणार आहेत ज्यांचा हरिपाठ मुखोद्गत असेल, ज्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत असेल, त्यांच्याकडून मांस भक्षण करण्याचं पाप घडणार आहे. कारण येणारे युग हे कसं आहे? कलियुग आहे. दुसरं आश्चर्य कोणी पाहिलं होतं? आहे ना लक्ष कीर्तनात? कोणी पाहिलं होतं? अर्जुनाने. नुकती वेलेली गाय आहे. काय? नुकती वेलेली गाय आहे आणि त्या गायचं बछड आपल्याच आईला लात मारत आहे. भगवंत, काय रे आश्चर्य? तेव्हा भगवंत म्हणाले, या कलियुगामध्ये अशी मुलं जन्माला येतील, त्यांच्या आई वडील त्यांच्यासाठी रात रात राबतील, त्यांना लहानाचं मोठं करतील, ज्या नाही त्या पदवीवर नेऊन बसवतील, परंतु तेच मुलं आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवायचं, ते डोक्यावर पाय ठेवणारी औलाद या कलियुगामध्ये जन्माला येईल. कारण येणारा युग कसा आहे? कलियुग आहे. तिसरं आश्चर्य पाहिलं होतं भीमदादांना. भीमदादा म्हणाले, का रे भगवंता, एवढं मोठं महाभारत झालं, एवढं मोठं महाभारत झालं, त्या महाभारतामध्ये मी कधी 2 तोंडाचा हत्ती पाहिला नाही, परंतु आज माझ्या जीवनामध्ये 2 तोंडाचा हत्ती मी पाहिला आहे. काय आश्चर्य? तेव्हा भगवान परमात्मा म्हणाले, अरे भीमा, या कलियुगामध्ये अशी माणसं जन्माला येतील जे तुमच्या तोंडावरती गोड बोलतील. बरोबर आहे ना? आता मी तर कीर्तन केले, तुम्ही माझ्या तोंडावर म्हणणार चांगलं झालं कीर्तन, महाग गेलं तर काहीतरी चूक काढणार. बरोबर आहे का नाही? किंवा एखाद्याची तुम्ही स्तुती करणार, त्याच्या तोंडावर स्तुती करणार, परंतु ते 5च पाऊल पुढे जाऊ द्या, महाग तुम्ही काहीतरी म्हणणार. कारण येणारे युग कसं आहे? कलियुग आहे. कलियुगामध्ये 2 तोंडानं बोलणारी माणसं जन्माला येतील. येणारं युग हे कलियुग आहे. 4थं आश्चर्य पहिलं होतं नकुलानं. नकुलदेव म्हणतात, भगवंता, 2 विहिरीत, अगदी जुळ्या बहिणीप्रमाणे 2 विहिरीत, परंतु
एका विहिरीचं पाणी गोड आहे, ते तळाशी आहे परंतु गोड आहे. एक विहीर तुडंब भरून चाली परंतु खारे. असं का? तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, येणारं युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये संत महात्मे आणि चांगली लोक थोडेच असतील आणि नास्तिकवादी लोक जास्त असतील. कारण येणारं युग हे कसं आहे? कलियुग आहे. पाचवं आश्चर्य कोणी पाहिलं होतं? सहदेवानं. एक मोठा असा डोंगर आहे, डोंगराच्या कडेला सहदेव उभा आहे. वरी पाहिलं बलाढ्य असा दगड त्याच्या अंगावरती येतोय, परंतु त्यानं काय केलं? तिथं भगवंताचं एकदाच नाव घेतलं. काय केलं? भगवंताचं एकदा नाव घेतलं आणि तो दगड एका काँग्रेसच्या काडीनं अडला. कळलं का तुम्हाला उदाहरण? काय कळलं तुम्हाला ह्यातून? तुम्हाला काहीतरी समजावं म्हणून सांगितलं ना. म्हणजे भगवान परमात्म्यानं काय सांगितलं? या कलियुगामध्ये जरी तुम्ही जन्माला आला, तुमच्याकडून किती मोठं पाप झालं तरी माझं एकदा नाव घ्या. कितीही मोठं पाप असू द्या, किती मोठं, एकदा जरी माझं नाव घेतलं तर तुमचं पाप नाहीसं होऊन जाईल. असा उपदेश आपल्याला ह्यातून केलेला आहे. म्हणजे भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे. पहा, आता तुमच्या इकडे ज्वारी पेरतेत का? बोलत चला. तुम्हाला आता तुम्ही बोला ना, तस तुम्ही बोला. पेरतेत का ज्वारी? त्या ज्वारी काढून झाल्याच्या नंतर ते कणस मोडतात. ते झाल्याच्या नंतर आपण ते गंज लावतात. त्या गंजीला कडबा म्हणतात, बरोबर? कडबाच म्हणतात का तुमच्या इकडं? कडबा. आता मला सांगा, त्या कडब्याला आग लावायची म्हणलं तर माचीसच्या काड्या किती लागतील? माचीस कळतं ना? आता कडबा किती मोठा आहे? तृण अग्नी मेळे समरस महाराजांसाठी टाळ्या वाजवा. एवढं सुंदर प्रमाण दिलं, योग्य प्रमाण दिलं त्यांनी. तृणाग्नी मेळे समरस झाले, पैसे नेम केले जपता हरी. गंजीला आग लावायची म्हणलं तर एकच काडीनं होईल ना. तसं माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर तुम्ही किती मोठं पाप असू द्या, तुमचं किती मोठं, भस्म खाक जळून खाक होईल. असं माझ्या भगवान परमात्म्याचं नाम आहे. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला हा देह दिलाय. त्याने कशासाठी दिलाय? नामस्मरण करण्यासाठी दिलाय, भजन करण्यासाठी दिलाय. आपण काय करतो त्याचा उपयोग? कळलं का? भोजनासाठी, बरोबर ना? पण भोजनासाठी नाही, आपल्याला भगवान परमात्म्याने भजनासाठी दिलाय. देवी दिला दे भजना गोमटा, देवी दिला दे भजना गोमटा, देवी दिला दे भजना गोमटा, देवी दिला दे भजना गोमटा. गोया झाला पाटा गोया झाला पाटा बाधिकेचा, देवी दिला भजना गोमटा, देवी दिला दे भजना गोमटा. झाला पाटा बाधिकेचा, गोया झाला पाटा बाधिकेचा, भजना गोमटा, देवी दिला दे भजना. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा.
त्या भगवान परमात्म्याने आपल्याला सुंदर असा नरदेह दिलाय. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपल्याला करावं लागेल का नाही? बरोबर आहे का नाही? नुसता देह दिलाय का महाराज? दिले इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया वचन जन तुझे नारायण नासे जीव पद भवरो. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जे तुझे रची नारायण नासे जीव पद इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन दिले तुझे नारायण नासे जीवपण इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन दिले तुझे दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासी जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासी जीवपण भावरोग. सगळे इंद्रिय जिथल्या तिथं दिलेत महाराज. बरोबर का नाही? नाक माग दिलं असतं तर आपण कसे दिसलो असतो? बरोबर आहे का नाही? सगळे पार्ट जिथल्या तिथं दिलेत. बरोबर का नाही? एखादा जरी पार्ट आपल्याला इकडं तिकडं दिला असता किंवा दिलाच नसता तर फार मोठी फजिती झाली असती आपली. बरोबर आहे का नाही? एक उदाहरण सांगून जाते. पहा, एक मेंढपाळ होता. मेंढपाळ होता. मेंढ्या चारत असताना त्याला झोप लागली. विठ्ठल विठ्ठल मेंढ्या चारत असताना त्याला झोप लागली आणि मेंढ्या चरत चरत पुढं गेल्या. परंतु मेंढपाळ कसा होता? बरोबर. मेंढपाळ कसा होता? बहिरा होता. परत त्याला जाग आली, आपल्या मेंढ्या कुठं दिसणार. त्यामुळं तो थोडं आपल्या मेंढ्या शोधत 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 गेला. एक शेतकरी तिथं होता. शेतकरी पण कसा होता? कसा होता? बहिरा होता. मोठ्याने बोला. कसा होता? बहिरा होता. ते शेतकऱ्याजवळ गेला आणि म्हणाला, दादा तुम्ही माझ्या मेंढ्या पाहिल्यात का? शेतकरी बहिरा होता. ते म्हणला, काय म्हणाला? मी तुझ्या मेंढीचा पाय मोडला. शेतकरी ते धान्य खाऊ नये म्हणून काय फिरवतात? गोफण फिरवतात. गोफण. त्या शेतकऱ्याने गोफण फिरवली. ह्याला वाटलं दिशा दावली काय की मेंढ्या आहेत ते. गेला नाही त्या दिशेनं. योगायोगानं ह्याच्या मेंढ्या तिथंच होत्या. आता मेंढ्या ह्यानं त्यांनी सापडून दिल्यामुळं ती एक पाय मोडलेली मेंढी घेऊन येतं. शेतकऱ्याला म्हणतं, हे तुला बक्षीस घे. ती काय म्हणतो, तू काय येडा बिडा झालास काय? मी तुझ्या मेंढीचा पाय मोडलाच नाही तर भरून कुठून देऊ? ह्या दोघांचे असे भांडणं लागतात, असे भांडणं लागतात. तिथून एक घोडेस्वार दादा चाललेला असतो. तो पण कसा असतो? तो कसा असतो? बहिरा असतो. तो आला आणि म्हणा, अरे काय झालं नेमकं, काय झालं सांगा. शेतकरी म्हणतो, आपलं पहिल्यांदा मेंढपाळा म्हणतो, अरे बाबा ह्यानी माझ्या मेंढ्या शोधून दिल्यात म्हणून मी ह्याला एक मेंढी बक्षीस देतोय, परंतु हा घेत नाही. परत शेतकरी दादा बोलायला लागतो. शेतकरी म्हणतो,
अरे दादा, मी ह्याच्या मेंढीचा पाय मोडलाच नाही तर भरून कुठून देऊ? घोडेस्वार दादा बहिर असतो, तो म्हणतो काय राव, कालच पाटलाकडून 70,000चा घोडा घेतला आणि तुम्ही म्हणता चोरीचा आहे. अवघडच, कालच 70,000 दिलेत रोख, कॅश दिलेत, कॅश दिलेत आणि तुम्ही म्हणतात चोरीचा घोडा आहे. तिघाचे बी इतकी भांडणं लागली. आता म्हणले पाटलाकडे जावं लागते. पाटलाकडे गेले. पाटील पण कसा होता? बहिराच होता. पहिला कोण होता? मेंढपाळ होता. मेंढपाळ गेला, म्हणाला पाटील, या शेतकरी दादांना माझ्या मेंढ्या शोधून दिल्या, त्यामुळं मी याला 1 मेंढी बक्षीस देतोय, परंतु हा घेत नाही. शेतकरी दादा बोलला, अहो पाटील, मी माझं शेताचं काम बघत होतो, याच्या मेंढीचा पाय मोडायला कशाला जाऊ मी? हे जे मेंढीचा पाय मोडलाच नाही तर भरून कुठून देऊ? दोघाचं संपलं. आता तिसरा होता कोण? घोडेस्वार दादा. तो म्हणाला, पाटील, तुम्हाला माहिती, काल तुमच्याकडूनच कॅश पैसे देऊन 70,000 रुपये देऊन हे घोडा नेलाय मी, आणि हे 2 जण म्हणते चोरीचा घोडा आहे. पाटील तट्ट दिशेने उठला आणि म्हणाला, तुम्ही तिघं काय अख्खा गाव जरी घेऊन आला तरी 1 किलो सुद्धा घरात घेत नसतो. कारण 2 दिवस आधीच पाटलाच्या बायकांसोबत त्याची भांडणं झालेली असते आणि बायकांना घराच्या बाहेर काढून दिलेलं असतं. ते म्हणता अख्खं गाव आलं तरी 1 किलो सुद्धा घराच्या आत घेत नसतो. मला सांगायचं काय होतं कळलं ना? एक जरी पार्ट दिला तरी आपली फार मोठी फजिती होती महाराज. परंतु त्या भगवान परमात्म्याने आपल्याला 3.5 हाताचा नरदेह फुकट दिलाय. फुकट या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? कळतो ना? फुकट. आता साधी चुन्याची डबी द्यायची म्हणलं तर माणूस विचार करते, फुकट देत नाही काही. परंतु भगवान परमात्म्यानं 3.5 हाताचा नरदेह तुम्हा आम्हाला भजन करण्यासाठी फुकट दिला, परंतु भजन करत नाही. पहा, भगवान परमात्म्याने नरदेह कसा फुकट दिलाय सांगते. एक 80 वर्षाचं म्हातारं माणूस दवाखान्यामध्ये गेलं. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर, माझ्या हृदयामध्ये चमका निघताय. तो डॉक्टर म्हणाले झोपा खाली. डॉक्टरांनी चेक केलं आणि म्हणाले, बाबा, तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागतंय. बाबा म्हणाले, चालतंय, ठीक आहे. ऑपरेशन थिएटर मध्ये त्या बाबांना नेण्यात आलं. ऑपरेशन 2 तास ऑपरेशन चालू झालं आणि 2 तास ते हृदय बाबांचं काचेच्या भांड्यात ठेवलं. ऑपरेशन सक्सेस झालं. ऑपरेशन सक्सेस झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी एवढी मोठी अशी लिस्ट काढली आणि बाबांसमोर आणून मांडली. बाबांनी लिस्ट पाहिली. बाबांच्या लिस्टमध्ये 10 लाख रुपये बिल झालेलं होतं. बाबाच्या डोळ्यात टच दिशेने पाणी आलं. डॉक्टर म्हणाले, बाबा, बिल जास्त झालंय का? तुम्ही रडता का? वाटलंस 5 लाख रुपये द्या, पण रडू नका. बिल कमी करतो, परंतु तुम्ही रडू काही नका. त्या बाबांचं उत्तर आहे का महाराज? बाबा म्हणतात, तुम्ही 10 लाख रुपये काय 20 लाख रुपये द्यायची माझी ताकद आहे, परंतु ज्या भगवान परमात्म्यानं गेलं 80 वर्ष झालं हे हृदय सांभाळलंय, त्याने आणखीन बिलाची लिस्ट मागितली नाही, परंतु तुम्ही 2च तास माझं हृदय काचेच्या भांड्यामध्ये सांभाळलंय, तर तुम्ही 10 लाख रुपयाची लिस्ट काढली. ज्या भगवान परमात्म्यानं गेलं 80 वर्ष झालं हे हृदय माझं सांभाळतोय, परंतु त्यांनी बिलाची लिस्ट आणखीन पाठवली नाही, म्हणून मी रडतोय. हो, असा असणारा देह आपल्याला फुकट दिलाय, म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. कारण त्या भगवंताशिवाय इथं आपलं कोणीच नाही. कारण आपण जन्माला येताना कसे आलतो? बोलत चला, कसे आलतो? एकटेच आलो. जाताना कोणी जाणार आहे का? मैत्रिणी एखादी सोबत जाणार आहे का? कोण येणार नाही. आपण किती आज आपल्या लेकरांसाठी आपण किती संपत्ती कमवून ठेवली, फक्त त्यातला 1 रुपया येतो महाराज सोबत.
ते पण मेल्याच्या नंतर कपाळावरती लावतात, बरोबर आहे का नाही? तो पण लोकाचाच, बरोबर आहे का? तो पण लोकाचाच असते, म्हणजे आपलं हितं कोण कुणाचं नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. आता कोरोनाच्या काळात महाराज तुम्हाला सर्वांना जाणवलं असेल, स्वतःची बायको कशी भाकर वाढत होती. महाराज कोरोना झालता का कोणाला इकडं? तुमच्या गावाचं पुण्य महाराज, 16 वर्ष सप्ताह करणं सोपं नाही, झाला नव्हता, परंतु शेजारच्या गावाचं तरी ऐकलं असेल ना, कशी भाकर वाढत होती पत्नी. कुत्र्याला तर बरं टाकत असते ना हो, पण त्या माणसाला एवढं विचित्र, ते पळीच इतके लांब करून आणली होती भाजी वाढण्यासाठी, भाकरचा फेर दिशेने. अशी हालत, म्हणजे आपण जन्माला आलोय एकटं आणि जाणारीही एकटं आहेत. त्या भगवंताच्या नामस्मरण करून आपल्याला आपलं जीवनाचं सार्थक करून घ्यायचंय, कारण इथं कोण कुणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही आपण आलोय जन्माला एकटं, जाणार आहे एकटं. म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलेलं देवाला आवडतं. आणि भगवान परमात्म्याने सांगितलंय गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असावी. महाराज, महिला मंडळ, तुम्ही गळ्यामध्ये सोनं घालतात, मला सांगा सोन्यामध्ये आणि माळेमध्ये काय फरक आहे? सोनं तुम्ही घातलं तर अख्ख्या चोरट्यांच्या नजरा तुमच्यावर राहतील, परंतु तुम्ही गळ्यामध्ये माळ घातली तर माझ्या भगवान परमात्म्याचं लक्ष तुमच्यावर राहील. हा माळे आणि सोन्यामध्ये फरक आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांनी माळ घातली पाहिजे आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर. माळ घालण्याचा खूप मोठा फायदा आहे. आपलं जीवनामध्ये आल्याच्या नंतर माळ घालणं महत्त्वाचं आहे.
आणि माळ घातल्याच्या नंतर भाळावरती चंदन असलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? गंध लावण्याचं, चंदन लावण्याचा फार मोठा फायदा आहे. पहा, एक कुंभार होता. कुंभार होता. कुंभाराचे लोक कसं चंदन लावतात, बरोबर आहे का नाही? कुंभाराच्या भाळावरती चंदनाचा टिळा असायचा. एका वकिलाला सांगितलं, बाबा तुम्ही चंदनाचा टिळा लावत जा. ते कुंभार काका माती आणायला जायचे आणि त्यांना सांगितलं की त्या कुंभार काकाला रोज नुसतं तुम्ही पाहायचं, तुम्हाला चंदन लावायला जमत नाही ना? वकील काकाला सांगितलं चंदन लावायला जमत नाही. म्हणले आई वडिलाची सेवा करायला जमल का? म्हणले आई वडिलाची सेवा करायला जमणार नाही. वकील काकाला म्हणालं देवाची पूजा करायला जमलं का? वकील काका म्हणाले जमणार नाही. जे कुंभार काका होते ना, जे भाळावर चंदनाचा टिळा लावत होते, मी त्यांना सांगितलं काका तुम्ही चंदनाचा टिळा लावू नका, आई वडिलांची सेवा करू नका. विठ्ठल 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 त्यांना सांगितलं तुम्ही आई वडिलांची सेवा करू नका, देवपूजा करू नका, भाळावरती चंदनाचा टिळा लावू नका. फक्त ते कुंभार काका आहेत ना, त्या कुंभार काकाला रोज नित्यनेमानं पाहत जावा. वकिलानं तेवढं मान्य केलं. म्हणले एखाद्या माणसाला बघायला काय जाते, तेवढं मान्य केलं. वकील काका रोज त्या कुंभाराच्या घरी जायचे. कुंभाराच्या घरी गेले आणि कुंभाराच्या पत्नी घरी होत्या. कुंभार काका माती आणायला गेले होते. कुंभाराकडे गेल्याच्या नंतर घरा बाहेर उभा राहिले आणि कुंभार काका अशी हाक मारली. कुंभार काकाची पत्नी बाहेर आले आणि म्हणाले का हो कुंभार काका आहेत का? तेव्हा कुंभार काकाची पत्नी म्हणाली ते असं माती आणायला गेले. तर ते वकील त्या कुंभार काकाला शोधत जिथं माती आणायला गेले होते तिथे हे गेले. आणि नेमकं तेव्हाच कुंभार काकाला सोन्याचा हंडा सापडलेला होता. ते माती खोदत सोन्याचा हंडा सापडला ना. वकिलानं लांबून हाक मारली कुंभार काका. कुंभार काकाने वर मान केली की चंदनाचा टिळा दिसला आणि खाली काय दिसलं होतं, खाणलेलं होतं आणि सोन्याचा हंडा सापडलेला होता. वकील काका म्हणायचे बघितलं. कुंभार काकाला वाटलं आता ह्याने सोन्याचा हंडा बघितला काय. ती म्हणाली अरे काय बघितलं. तो नुसता म्हणायचा बघितलं. त्यांनी ते हंडा उचलला, त्याच्या मागं पळायला लागल्याच्या नंतर त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले अरे तू काय बघितलं. ते नुसता म्हणायचा बघितलं. कुंभार काका म्हणाले हे बघ ह्याच्यातला अर्धा घे, पण पुन्हा असं म्हणू नको बघितलं. तर मला सांगा त्याने देवपूजा केली का नाही? आई वडिलांची सेवा केली का नाही? भाळावरती चंदन लावला का नाही? नुसतं गोपीचंदन दुसऱ्याच्या भाळावरती पाहून त्याला अर्धा सोन्याचा हंडा मिळाला. स्वतः लावला असता तर पूर्ण नसता का मिळाला? बरोबर आहे का नाही? म्हणून कपाळावरती चंदन असणं खूप महत्त्वाचं आहे. हे माझ्या भगवान परमात्म्याला आवडतं आणि ज्याच्या हृदयामध्ये वैष्णवांविषयी कळवळा आहे हेच माझ्या भगवान परमात्म्याला आवडतं. गोपी चंदन टिळा वैष्णवाचा
ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. आपल्याला कार्यक्रमासाठी दिलेली वेळ संपलेली आहे. 2 चरणाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. राहिलेले 2 चरण जर परत तुम्ही संधी दिलीच तर परत सोडवण्याचा प्रयत्न करील. असो, माझ्या वाणीतून काही चुकीचे शब्द गेले असतील तर माझ्या बुद्धीचे दोष म्हणून मला माफ करा. तसेच मला कीर्तनाला साथ देणारे असणारे मृदुंगाचार्य चैतन्य महाराज, चैतन्य दादा, विश्वजित दादा, दादांनीही साथ दिली. सुंदर असा मृदुंग वाजवून त्यांनी मला साथ केली. दुसरे दादा आपले वैभव दादा असतील, गोड असा पकवाज दोन्ही वादकाने वाजवला, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसं म्हणलं तर कुठं कीर्तनाला गेलं तर एक पकवाज वादक असणं कठीण आहे. इथं मला 3 पकवाज अवेलेबल आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. तसंच गायनाचार्य असतील, बाबा नाव सांगा. अशोक महाराज. अशोक महाराज असतील, रामेश्वर महाराज. रामेश्वर महाराज असतील. ते माझ्या गुरुच्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या शिष्याचा आज कीर्तन मला गायन करून साथ दिली. त्यांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच टाळकरी मंडळी आपल्या गावातील असतील, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. व्यासपीठ चालक आपल्या ताई असतील, नाव सांगा. मीराताई असतील, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. विणीकरी आजी असतील, खूप सुंदर दिसताय तुम्हीही. 2 तास उभं राहून माझं कीर्तन ऐकलं, तुमच्या चरणी नतमस्तक होते. तसेच दोन्ही चोपदार असतील, त्यांनीही मला कीर्तनाला उभा राहून साथ केली, त्यांचे चरणी नतमस्तक होते. ह्या काकांना तर दाऱ्यावर जायचं होतं. मग अशीच म्हणली 12ची लाईट आहे, लवकर जायचंय, उसाला पाणी द्यायचंय. बाबा लवकर सोडते, टेन्शन घेऊ नका. त्यांनीही कीर्तनाला साथ दिली. खरं तर माझा आवाज एवढा मोठा नाही, त्यात 8 दिवसाचा उपवास आहे, त्यात कीर्तन चालू आहेत, उभा राहायची कॅपॅसिटी नाही. परंतु कसं तरी कीर्तन केलं आज. एवढा मोठा आवाज नाही, परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं असे असणारे आपले माईक सिस्टम वाले दादा. नाव सांगा. गुरुदेव साऊंड सिस्टीम बनसारोळा. नाव काय आहे? बापू काका असतील, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. त्यांचे एक सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4 हो, मलाच परत कीर्तन हो अशी देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्हा सर्वांना हे कीर्तन पाहायला ज्या चॅनलवर मिळेल असे असणारे आपले आदरणीय काका, त्यांचं चॅनल आहे आनंद कीर्तनाचा. या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. हे यूट्यूब चॅनल त्यांचं आहे, त्या चॅनलवर तुम्हाला कीर्तन पाहायला मिळेल. आजच नाही तर पूर्ण 8 दिवसाचं शूटिंग ते काका इथं करणार आहेत. 8 दिवसाचा संपूर्ण सप्ताह आपल्या गावचा तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळणार आहे. सर्वांनी तो पाहावा, तो पाहायला मिळणार आहे. कोणाचं नाव राहिले का? हा, बसलेली मंडळीचं घ्यावं लागेल ना. बसलेली मंडळी तुम्ही सुद्धा न हालता, न डोलता, न डुकल्या खाता, न झोपता माझं कीर्तन श्रवण केलं. तुमच्या चरणी नतमस्तक होते. महाराज, माझ्या मुखातून काही चुकीचे शब्द गेले असतील तर मला माफ करा. आणि जे काही मी चांगलं सांगितलं, थोडंफार सांगितलेलं ते तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणा, एवढंच सांगेल. माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले असेल तर तुम्हाला, एक मुलगी असेल तर 2री म्हणून माफ करा, 2री असेल 3री म्हणून माफ करा, 3री असेल तर 4थी म्हणून माफ करा, 4थी असेल तर 5वी म्हणून माफ करा. पोरगीच नसली म्हणजे मुलगीच नसली तर मला दत्तक घ्या, परंतु मला माफ करा. असो, तसंच माझ्यासोबत आलेले माझे वडील
आणि माझे काका त्यांच्या चरणी नतमस्तक होते. त्यांनीही माझं बसून कीर्तन श्रवण केलं. त्यांच्या चरणी नतमस्तक होते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा